3 जून परमार्थ कसा साधेल. असे पाहावे की वैद्य ज्याप्रमाणे घसा सुजला याची चौकशी माठातले पाणी प्यायला का गूळ अधिक खाल्ला अशी करून मग औषधे देतो, त्याप्रमाणे सद्गुरू शिष्याच्या दुःखाचे मूळ जाणून मग त्याप्रमाणे कोणते साधन करावे हे सांगतात. आमचा सद्गुरू एवढा अवतारी मग माझ्यावर संकटे का आणतो असे आपल्याला वाटते. वास्तविक या मायाजालातून सुटका व्हायला अगर हा भवसागर पार व्हायला बशीला नाही चालत. त्याकरिता आपण स्वतः साधन करायला हवे. ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्यास शरण जावे. त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पाहावे. करते पण टाका म्हणजे शरण जाता येते. आपण संतांच्या दर्शनात जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो, मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का? पोरा बाळांकरता बायको करता संतांकडे नाही येऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची नामस्मरणावरची श्रद्धा उठते. म्हणजे मी विषयाकरिता नाम घेतो असेच झाले. विषय सुटावेत असे वाटते पण ते सुटतच नाही. याचे कारण आमची तशी बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोर घेऊन आडवी येते. तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते. व्यसनाकरिता माणूस हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरिता विषय व मोह दूर करून साधन कर म्हटले तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. 24 वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे? माझेपणाने मिरविता आणि अभिमान कायम ठेवता, मग भगवंता शरण कसे जाता येईल? शरण येताना मी कोण, माझा धर्म, माझे कर्म वगैरे सर्व विसरावे. ज्याला व्यवहार फारसा कळत नाही त्याला परमार्थ सोपा जातो. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल. काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ. कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे भगवंताचे नाम होय. जय श्रीराम.